जग जसजसं अनेक आघाड्यांवर प्रगती साधत तंत्रज्ञानाच्या जवळ जाते तसतसं जगण्याची पद्धत देखील प्रचंड वेगाने बदलते। आता हेच पहा ना, पूर्वीच्या काळात युद्ध हे जमिनीवर होत असायचं, त्यात दोन्ही बाजूचं सैन्य असायचं। पण आता मात्र युद्ध पद्धतीत देखील काळानुसार बदल झाला आहे। त्यामुळे आता युद्ध हे जमिनीवर होणार नसून बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानाच्या मदतीने अवकाशात होणार आहे। कारण या तांत्रिक युगात जर एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर मिसाईलचा वापर करून देशात दहशत पसरवली जात आहे आणि आपलं उद्देश साध्य करून घेतलं जात आहे। अशातच आता अमेरिका सारख्या महासत्ता देशानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आयर्न डोम प्रणाली विकसित करण्याचे आदेश सुरक्षा मंत्र्यांना दिले आहेत। सध्या आयर्न डोम प्रणाली फक्त एकाच देशाकडे आहे आणि तो देश म्हणजे इस्रायल। गेल्या काही काळापासून दहशतवादी संघटना हमास आणि इराण सोबत सुरू असलेलं युद्ध यामुळे इस्रायलने आपल्या देशात आयर्न डोम प्रणाली विकसित केली। मात्र आता अमेरिका देखील आपल्या देशात सर्व शक्तिशाली आयर्न डोम प्रणाली विकसित करणार आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आयर्न डोम प्रणाली नेमकी काय आहे आणि अमेरिकेने आयर्न डोम प्रणाली बनवण्याचे आदेश का दिले, अमेरिका सारख्या महासत्ता देशाला कोणत्या देशाकडून धोका आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्त मराठी। अमेरिकेची सत्ता सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत। यातलाच एक निर्णय म्हणजे देशात आयर्न डोम प्रणाली विकसित करण्याचा। ट्रम्प यांनी यासंबंधी एक आदेश जारी केला असून अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेट यांना देशात लवकरात लवकर आयर्न डोम प्रणाली तयार करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच ट्रम्प यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रणाली विकसित करण्याचे आदेश देखील दिले आहेत। नेमकी आयर्न डोम प्रणाली काय आहे जाणून घेऊया। इस्रायलने 2006च्या लेबनॉन संघर्षानंतर आयर्न डोम टेक्नॉलॉजी विकसित केली होती। या संघर्षावेळी इस्रायलच्या उत्तरेत मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला झाला होता। या हल्ल्यात शेकडो लोकांचा बळी गेला होता। यानंतर इस्रायलने आपली हवाई सुरक्षा प्रणाली अपडेट केली होती। ही प्रणाली म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे। हवेतून येणाऱ्या मिसाईल्सना हवेतच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या आयर्न डोम मध्ये आहे। रॉकेट, मोर्टर, टॉपशेल अशा कोणत्याही हल्ल्याला परतवून लावण्याची यात क्षमता आहे। देशाच्या चारही बाजूंनी विविध ठिकाणी ही प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे। इस्रायलच्या भोवतीचा 70 किलोमीटर अंतराचा भाग ही प्रणाली कव्हर करते। या सीमेमध्ये कोणतीही मिसाईल, ड्रोन वा हल्ला करणारी एखादी गोष्ट येत असेल तेव्हा आयर्न डोम सिस्टीम आपोआप सुरू होते आणि या गोष्टीला हवेतच नष्ट करून टाकते। आता हीच प्रणाली ट्रम्प आपल्या देशात आणण्याचा विचार करत आहेत। तसंच अमेरिकेत डेव्हलप होणारी ही टेक्नॉलॉजी इस्रायलपेक्षा दमदार बनवण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत। खरं तर ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या आश्वासनांपैकी एक आयर्न डोम प्रणाली तयार करणे आहे। आपल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अनेक वेळा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आयर्न डोम प्रणालीवर भाष्य केलं आहे। पण आता प्रश्न आहे की अमेरिकेला कोणत्या देशापासून धोका आहे किंवा अमेरिका कोणत्या युद्धाची तयारी करत आहे। तसं पाहायला गेलं तर अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे आणि अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकावर असलेला देश। मात्र अमेरिकेचे शत्रू देखील तितकेच शक्तिशाली आहेत। अमेरिकेच्या शत्रू देशांची यादी काढली तर यामध्ये चीन, रशिया, उत्तर कोरिया, क्युबा आणि इराण यांचा समावेश आहे। यांपैकी अमेरिकेला चीन आणि रशियाशी नेहमीच संघर्षाचा धोका आहे। पण या देशांच्या बाबतीत अचानक युद्ध सुरू होण्याची शक्यता तशी कमीच आहे। यापैकी उत्तर कोरिया हा एकमेव देश आहे ज्यासोबत अमेरिकेचे कधीही युद्ध होऊ शकतं। त्यामुळे आपली ताकद वाढावी यासाठी व आपली शक्ती दर्शवण्यासाठी अमेरिकेने आयर्न डोम लवकरात लवकर विकसित करण्याचे आदेश दिले असल्याचं बोललं जात आहे। आजच्या घडीला जरी अमेरिकेला कोणाकडून धोका नसला तरी अमेरिका मात्र आयर्न डोम प्रणाली विकसित करून ठेवते आहे हेच सत्य। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? तसंच आपल्या देशात देखील आयर्न डोम विकसित करण्याची गरज आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी।